आज त्या दिवशी महान गणितज्ञ डॉक्टर रामानुजन यांची जयंती आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या पूजनाने करणार आहोत. मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव सचिन सुभाष आशा आणि डॉक्टर प्रितेश ननवरे यांना विनंती करतो की डॉक्टर रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अर्पण करा. कार्यक्रमाची सुरुवात माझे विद्यार्थ्यांच्या साठी ते स्वागत गीत आहे. आपल्या विद्यालयाचे संगीत शिक्षक आदरणीय घोडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले स्वागत गीत सुरू करावे.
कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत आणि तुमचा आनंद देखील दुग्णित करण्यासाठी आपले माझे विद्यार्थी आलेले स्वागत गीत झालेलं आहे. नवोदय प्रार्थनेमध्ये आम्ही सूर्योदय आम्ही चंद्रोदय भावी देशाचे तुम्ही भावे भाकीर जाते या सगळ्या गोष्टींचा एक आदर्श आपल्या समोर उभा राहणार आहे. आता या कार्यक्रमाची दुसरी कडी म्हणजे या विद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करतो की आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करा. My dear academy on the dais and my dearest children, good morning to all of you. जिस दिन की हम साल भर वहाँ देखते रहते हैं कि हमारे बड़े भाई और बहन इस एल्यूमिनी डे के अवसर पर कब आएंगे और हमें मार्गदर्शन करेंगे. ये थोड़ा जो एक्साइटमेंट रहता है, जो अटैचमेंट है, हम इसकी राह देखते हैं. सुनिए, मुझ पर मित्रों का प्यार यूं ही उदार रहने दो. बड़ा हसीन है ये कर्ज, मुझे कर्जदार रहने दो. वो आंखें जो छलकती है गम में खुशी में मेरे लिए, उन सभी आंखों में सदा प्यार बेशुमार रहने दो. मौसम लाख बदलते रहे, मौसम लाख बदलते रहे, आए भले बसंत पतझड़, मेरे मित्रों को जीवन भर यूं ही सदाबहार रहने दो, यूं ही सदाबहार रहने दो. डॉक्टर कोण आहे दहावीचं? नवीन पास आउट कोण आहे? क्लास लीडर कडे होतो. पटकन वेळ नाहीये. तर माझं सर्वात विनंती आहे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, तुम्ही 11वी-12वीची पुस्तकं पूर्णपणे वाचा. आपल्याकडे लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला सर्व बुकची सबस्क्रिप्शन, बुक, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं या सर्व गोष्टी लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत. जे विद्यार्थी आजही पुस्तकं वाचत नाही त्यांनी सुरुवात करा. स्वतःला ओळखायला शिका. भरपूर लोक भविष्यात करिअरमध्ये पुढे जातात, स्वतःचे छंद, आवड या गोष्टी वेळेत मिळत नसल्यामुळे रस्ता चुकतो. तर हा वेळ तुम्ही पहिल्यांदा तुमची आवड, तुम्हाला काय काय होऊ शकतं. मी ज्या वेळेला 8वीत होतो, माझे एक सिनियर दादा, तर मी बायोटेक हा सब्जेक्ट घेतला होता. आपल्या इथे सर्व उपक्रम आपल्या बायोलॅबमध्ये बायोटेकची सर्व मशिनरी आहे ती उपलब्ध आहे. पण आपल्याकडे तरी संख्या भरत नसल्यामुळे त्यांनी औरंगाबादला गेले. तिथून त्यांचं जर्मनीला सिलेक्शन झालं आणि ते तिथं आता कार्यरत होते. स्पोर्ट्स आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक पूर्ण सगळ्यांना
कारणाने त्याच्या डोळ्यामध्ये ठिवठिक असतं ना ते उडालं आणि डोळे टाकून गेले. त्याची एवढी सेवा करून त्याचे डोळे उघडले आणि तो खरंच मोठा झाला. त्याच्याविषयी मी आणखीन एक ऐकलं होतं की सज्जन तुला 30 लाखाचं पॅकेज आहे, जसे कपडे बदला तशा नोकऱ्या बदलतो. हा त्याने 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या बदलून आज तो एका उंच अशा शिखरावर पोहोचलेला आहे. अशा या सज्जन गावाच्या समोर मी बोलवतो, त्यांना म्हणजे थोडक्यामध्ये बोलवतो. खूपच म्हणजे गरीब घरातलं होतं, त्यामुळं ऑफकोर्स म्हणजे एक असतं ना अंगात खोड्या, त्या खूप खोड्या होत्या. मला वाटतं की जी मुलं आता बघत नाही तिकडं त्यापैकी मी एक होतो. पण मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या यासाठी महत्त्वाच्या वाटतात की आज जो तुमच्यापुढं नवीन सज्जन दिसतोय तो पूर्णपणे इथं असलेल्या सर्व शिक्षकांचं, प्राचार्यांचं आणि सर्व इतर कर्मचारी वर्गांचं सुद्धा यामध्ये खूप खूप योगदान आहे. आणि एक मला यामध्ये ज्या गोष्टी शिकवल्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटतं की मला जिद्द शिकवली. जिद्द याबद्दल की आयुष्यात कितीही आपण मागे असलो किंवा कितीही गोष्टी आपल्याकडे नसतील पण त्यासाठी कसं आपण फाईट देऊ शकतो आणि कुठेतरी आपण एका उंचीवरती गाठू शकतो ही जिद्द मला नव्हती. मी याबद्दल 1-2 गोष्टी सांगू इच्छितो की ज्या 6-7 होतं जसं माणसं म्हणाले मी खूप पडतो होतो आणि आपल्या नोटीसवरती एक लिस्ट लागायची, एक असायची हायेस्ट स्कोर, एक असायची लोएस्ट स्कोर. आणि माझा असा विक्रम होता की 6-7 मी एकदाही त्या लोएस्ट स्कोरच्या लिस्टच्या बाहेर आलो नाही, तर हा माझा एक रेकॉर्ड होता. पण मला आठवतं असंच वाणी सर आणि सूर्यवंशी सर पण आहेत तिथं, तर त्यांनी विशेष लक्ष घालून मला एकदा असं सांगितलं की बाळा तुला आयुष्याचं काय करायचं असेल ना तुला व्यवस्थित लक्ष देऊन शिकावं लागेल. आणि त्या 10वीच्या वर्षामध्ये मला ज्यावेळेस वाटत होतं की मला ज्या पद्धतीने मी 6वी 8वी शिकलो होतो मला असं वाटत होतं की 48% मार्क पडतील, पण मला त्या एका वर्षाच्या मेहनतीमुळे आणि शिक्षकांच्या मदतीमुळे मला 84% मार्क मिळाले आणि मी सायन्सला ॲडमिशन घेऊ शकलो. हे सांगण्याचं कारण काय की ज्यावेळेस आपल्याकडे जिद्द नसते त्यावेळेस माणूस काही करू शकत नाही. आणि ज्यावेळेस एखादं असं योगदान कोणीतरी देतात का बोलू तुम्हाला जेवायचं किंवा ऐकायचं? परफेक्ट. मला वाटतं की खूप लागेल असं उगीच बोलू शकतो. थँक्यू मला इथं बोलायचं आवडतं त्याच्यामध्ये. तर आत्ता मला अवतार म्हणून बघितला की सर म्हटलं की येणार की नाही सर माझं लग्नाच्या मी तयारी करत नाही तेवढी ह्या गोष्टीची तयारी असते. माझ्या लग्नाची अभ्यास केला होते काही वेळ त्यांना पण लग्न नाही करेल पण नाही पण नवं चांगली असलं हा जर काय आहे मला माहिती नाही. माझ्या भावाने 3 वर्ष आधी आणून दिलं मी बायकोला म्हटलं ह्या वर्षी ते घालून बघू काय बायको म्हणजे लग्नाच्या वस्तू काही होतं काय झाले का तू पुढे या इकडे मग आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या नवोदय रत्नांची भंगार त्यांच्या मधूनच आपण ऐकले आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्ही भविष्यामध्ये इतिहासकार आणि त्याला आम्ही असो नसो पण तुमचे कोणीतरी कौतुक करणार ते असणार. तुमच्या सगळ्या गोष्टी आता ज्यावेळेला तुम्ही आम्ही या वयामध्ये यांना पाहत होतो आणि की एक अवधी आहे आम्हाला लोकांकडे त्यांचा आपण भूतकाळात परिचय होईल हे ना असे एक नमुने होते नमुने आमच्यावर. पण जसं तुम्ही आहात आणि तुमच्यामध्ये ते अतिशय स्ट्रॉंग होते. तुम्ही तेवढे स्ट्रॉंग नाही अतिशय अभ्यास खूप हार्ड परिश्रम करणारे तेवढं तुमच्यात तुम्हाला पुन्हा करतोय अशातला भाग नाही की जे आज एवढ्या ह्याच्यावर पोहोचलेले आहेत त्यांनी कठोर परिश्रम केले.
अभ्यास केलेला आहे तेवढाच मारही खाल्लेला आहे असा नाही एकही विद्यार्थी नसेल की मार खाल्लेला नाही. तुम्हाला थोडंसं तरी मार गेलं की फोन घरी जा सज्जनला घरी बोलवून टीव्ही दाखवायचं टीव्ही दाखवायचा पुन्हा बिस्किट घ्यायचं पुन्हा कार्टून लावून द्यायचं पुन्हा हाऊस न सोडायचा काय सांगायचं का टीव्ही दाखवा त्याला माहिती आहे टीव्ही दाखवायची काय दाखवायचं आणि मग पुन्हा बसून ते सांगू आज त्यांचं कौतुक करावं थोडंच आहे असंच आम्ही तुम्हाला शाळेमध्ये आम्ही सगळे तुमच्या पाठी हा कार्यक्रमाचा उद्देशच आहे की तुम्हाला बोलवायचं खाण्यापिण्यासाठी नाही तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन तुम्ही त्यांच्याकडे काहीतरी प्रेरणा करा. आता आणखी एक अशी व्यक्ती आहे की समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि माझी विद्यार्थी संघटना आहे त्याचं सचिव त्याचं नाव आहे सचिन सचिन आशा सुभाष यांची 2 शब्द तुम्हाला सांगितले तुमच्यासाठी त्याच्याकडे काय काय नियोजन आहे ते तुम्हाला सांगणार आहे. नमस्ते सगळ्यांना. इथं येऊन नेहमीच फारच उत्साहाने आमच्या सगळ्यांचं स्वागत करायचं आम्हाला छान वाटतं. तर आम्ही बोलत होतो की त्याच्या करिअरच्या संदर्भात सर्वांना सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर आपण असं करतो की आता जेवण सगळ्यांचं होईल तर त्याच्यानंतर 2:45 वाजता आपण जमूया ठीक आहे आणि आपण 4 ग्रुपमध्ये बसू. तर एक ग्रुप असेल 9वी 10वी 11वी 12वीचे मुलं फक्त येतील. 7वी ते 8वीचे जे विद्यार्थी आहेत ते आपापल्या हाऊसमध्ये आपापल्या काही गोष्टी असतील ते करतील. 9वी 10वी 11वी 12वीचे येतील आणि आपण 4 गट करतोय. एक असेल ज्यांना इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये जायचं इंजिनिअरिंग आणि सायन्सच्या फील्डमध्ये तर ते मग सगळे ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते तिथं बसतील. दुसरा असेल ज्यांना मेडिकल आणि लॅबोरेटरी फील्डमध्ये जायचं आहे. तिसरा गट असेल ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत काही इंटरेस्ट आहे. आणि चौथा असा गट असेल की ज्यांना करिअर म्हणजे काय करिअर कसं निवडायचं याविषयी समजून घ्यायचं किंवा करिअरच्या वेगवेगळ्या ऑप्शन्स काय काय आहेत ते समजून घ्यायचे. तर तो एक गट असेल. असे 4 गट आपण 3:45 ते 4 या दरम्यान भेटूया इथंच या 9वी ते 12वीचे मुलं आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण जाऊ. तर थँक्यू. शेवटचा प्रोग्राम आपल्या विद्यालयाच्या वरिष्ठ अध्यापिका श्रीमती पूजा मॅडम यांना आभार करण्यासाठी all the learned staff members, all the alumni of the dais, and dear students. Good afternoon. कैसा लगा सभी को? एक बार फिर से तो इस आवाज को सुन के पता चलता है आपके लिए होते क्या है. अगर मैं अपना पर्सनल एक्सपीरियंस शेयर करूं तो 24 जून 2024 को मैंने यहाँ जवाहर नवोदय पोखरापुर में ज्वाइन किया एज अ पीजीटी केमिस्ट्री. कल मुझे यहाँ 6 महीने हो जाएंगे. तो 6 महीने पहले अगर कोई मुझसे पूछता कि मेरे लिए नवोदय क्या है तो मेरा एक ही आंसर होगा मेरे लिए नवोदय एक जॉब अपॉर्चुनिटी. क्योंकि मुझे नवोदय के बारे में और कुछ नहीं पता था. मुझे सिर्फ इतना पता था कि स्टेट गवर्नमेंट में जॉब लग सकती है, केवीएस में लग सकती है, एमबीएस में लग सकती है, एमआरएस में लग सकती है. बट मेरी बहुत ही एक क्लोज फ्रेंड और मेरी लैबमेट थी पीएचडी में और लकीली नाम भी उसका पूजा ही था. तो 5 साल साथ रहे और 5 साल में से शायद एक दिन भी ऐसा नहीं था जब वो नवोदय का नाम नहीं लेती थी. वो मुझे हर दिन सिर्फ एक ही बात कहती थी कि अगर आज मैं यहाँ हूँ मैं पीएचडी कर रही हूँ तो उसका रीजन है सिर्फ कि मैं नवोदय में थी. मुझे 5th क्लास तक एबीसी भी नहीं आती थी. 6th क्लास में जब मैंने एंटर किया मुझे इंग्लिश पढ़नी तक नहीं आती थी. अब टीचर तो उसको इंग्लिश पढ़नी नहीं सिखा सकता था क्योंकि टीचर को अपनी क्लास लेनी है सब कुछ करना है. उसके नवोदय के फ्रेंड्स ने उसे इतना हेल्प किया कि अब वो पीएचडी कंप्लीट कर चुकी है केमिस्ट्री में. तो वहाँ से मेरा एक्सपीरियंस था नवोदय का. और पिछले 6 महीने में बाकी मैंने एक्सपीरियंस लिया कि असल में नवोदय क्या है. एक अलग दुनिया है और मैं ये मानती हूँ कि आपको ग्रेटफुल होना चाहिए कि आपको ऐसी अपॉर्चुनिटी मिल रही है. मैं एक कॉन्वेंट स्कूल से पढ़ी हूँ शायद हमारे शहर के बेस्ट स्कूल से पढ़ी. इतनी एक्टिविटीज इतनी फैसिलिटीज मैंने कहीं नहीं देखी. मैंने कभी 11th 12th में केमिस्ट्री का प्रैक्टिकल नहीं किया.
लेकिन अभी आप लोग के पास हर तरह से गेम्स की हर चीज की अपॉर्चुनिटी